बघ की ग, केवढं मारलं. कोणी सुद्धा विश्वास ठेवत नाही ग माझ्यावर. मी काय सुद्धा नाही केलं ग, काय नाही केलं. मला वाटतं ना कुणीतरी अडकवण्यासाठी मला मुद्दाम हे सगळं चाललंय बघ. मला कळत नाही मी अजून कसं सांगू. कुणीच विश्वास ठेवणार. तू तरी माझ्यावर विश्वास ठेवा. बाहेर पोरा, माझा विश्वास आहे तुझ्यावर. मी आहे तुझ्या बाजूने. अख्खी जग दुनिया जरी तुझ्या विरोधात गेली ना तरी मी तुझ्या बाजूने असेल. मला खात्री आहे माझं लेकरू कोणाचा जीव घेणार नाही. हिचा हा विश्वास, ही वेडी मायाच मला याच्यातून सिंपती मिळून देईल. हिच्या या आंधळ्या प्रेमाचा फायदा घेतलाच पाहिजे. ना समजा जगाला वरडून सांगेन की माझा लोक काही बी करणार नाही. आई कुणीच विश्वास ठेवत नाही ग माझ्या. बघ की, जामकर साहेबांनी किती मारलंय बघ. सुधाकर दादाने अजिबात नाही अडवलं. उलट त्याने मी मारले. मला नाही मारलं काय, त्याने सुद्धा नाही मारलं. दादा असं काय कारण वाटलं नव्हतं, पण त्याने का मारलं असेल मला. आई काय चुकलं ग माझं, काय चुकलं सांग ना. नाही रे पोरा, तुझं काही बी चुकलं नाही. तू चांगला आहेस ना, ते चुकलं बघ. पण तू म्हणत होतास ना ते बरोबर आहे. पण सुधाकरने निदान भावाच्या नात्याने तरी जामकर साहेबांनी अडवायला पाहिजे होतं. त्याने असं का केलं. पण आई आई मला ना वेगळा संशय येतोय अगं. कसला रे. बघा, श्यामल वहिनी केल्यानंतर त्यांच्या इन्शुरन्सचे पैसे मिळाले नाहीत. मग सुधाकर दादा, छोटी आई यांना प्रॉपर्टीचे पैसे पाहिजे होते ना. त्यांनीच असं काही केलं असेल तर म्हणजे बघ, छोटी आई सुधाकर दादाला प्रॉपर्टी पाहिजे होती, त्याचे पैसे पाहिजे होते. मी आणि लाली असताना त्यांना काही मिळाले नसते. मग त्यांनी लालीलाच संपवलं आणि तिच्या गुन्ह्याखाली मला अडकवलं. शक्यता नाकारता येत नाही आई. एक मिनिट, रंजीची हाव संपत नाही हे आपण मान्य करू ना. पण सुधाकर असं का वागत. आई बातम्या नाही बघत वाटतं तो. अगं टीव्हीवर, पेपरमध्ये, रेडिओवर सगळ्या बातम्या असतात अशाच. प्रॉपर्टीसाठी भावानं भावाला मारून टाकलं, बापाच्या डोक्यात दगड घातला, अजून लय काय आईला बी मार. लय काय काय ऐकलंय आई, मी बघितलंय, वाचलंय. इथं सुद्धा प्रॉपर्टीच्या ह्याच्यावरनं सुधाकर दादाची नियत ठरली असेल तर काय सांगू शकत नाही अगं. चला चला निघा, वेळ संपली आता. अहो साहेब, वाईफ थोडं बोलू द्या घेऊ. सांगितलं ना एकदा, वेळ संपली. चला निघा. बाई